नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे रक्षाबंधन असल्यामुळे अंजली, अर्णव आणि आकाश या दोघांना ओवाळायला बसलेली असते, त्यांना राखी बांधायला बसलेली असते. तेव्हा इथे प्रत्येक बहिणीचं जे असतं तसंच इथे अंजलीचं सुद्धा आता होतं. म्हणजे दोन भाऊ अर्णव आणि आकाश. पण इथे पहिली राखी आता कुणाला बांधायची, तर इथे अर्णव मोठा असल्यामुळे समजूतदार आहे, पण आकाश अजूनही तसाच. म्हणजे इथे अंजली म्हणत असते आता पहिली राखी, आणि ती इथे मुद्दामूनच आकाशला चिडवण्यासाठी आरतीचं ताट, जे औक्षणाचं ताट तयार केलेलं असतं, अंजली आता मुद्दामूनच अर्णवकडे वळवते, जेणेकरून तिला आकाशची रिॲक्शन बघायची असते. जसं इथे लहानपणी आकाश चिडायचा तसाच तो आत्ताही चिडतो. तेव्हा इथे अंजली हसत्याने म्हणते, सगळ्यात आधी इथे माझ्या लहान भावाला ओवाळते, नाहीतर त्याला राग येईल ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो आधी त्यालाच ओवाळ, त्यालाच राखी बांध आधी, नाहीतर लहानपणी जसा रडायचा ना तसा आताही रडेल. तेव्हा आकाश म्हणतो, बोललास आणि मी तसंच करेन, आधी मलाच ओवाळायचं. तेव्हा इथे अंजली आता सगळ्यात आधी आकाशला ओवाळते, त्याला राखी बांधते. तेव्हा इथे आकाशला ती राखी खूपच जास्त आवडते. तेव्हा इथे अंजली ही अगदी आपल्या भावांचे मनापासून लाड करत असते, तशीच मनापासून त्याला राखी बांधत असते. तेव्हा इथे तोंड गोड केलं जातं, तर इथे सगळे घरातले लोक कौतुकाने बघत असतात, त्यांच्याकडे आनंदाने बघत असतात. तेव्हा इथे आकाशने अंजलीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, दीदी हे तुझं गिफ्ट. तेव्हा इथे गिफ्ट दिलेलं असतं आणि ते खूपच जास्त सुंदर असतं. तर इथे कानातले टॉप्स इथे अंजलीला आकाशने गिफ्ट म्हणून दिलेले असतात आणि ते अंजलीला खूपच जास्त आवडतात. तेव्हा अंजली म्हणते, वाव आकाश, गिफ्ट तर खूप छान आहे, हो ना आजी. तेव्हा आजी म्हणते, हो ना, खरंच खूप छान आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, वेळ आलेली असते ती अर्णवची. इथे आकाशने खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं असतं. त्याच्यानंतर आता अर्णवला राखी बांधायची वेळ आलेली असते. तेव्हा इथे राकेश बघा आता त्या दोघांकडे कसा बघत असतो, कारण इथे राकेशला बरोबरच माहिती आहे, हा भाऊ तर प्रत्येक वेळेला बहिणीला प्रोटेक्ट तर करतच असतो. म्हणजे आकाश थोडा शॉर्ट टेम्पर आहे, म्हणजे तो लगेच रागवतो. पण इथे आता अर्णव मात्र एकदम शांतपणे सगळ्या गोष्टी हाताळत आहे, अंजलीला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हायला नको. तेव्हा इथे अंजलीने आता हातामध्ये अर्णवच्या राखी बांधलेली असते आणि मग इथे त्याला जेव्हा मिठाई भरवायला जाते तेव्हा थोडीशी मिठाई खाल्लेली असते. तेव्हा अंजली म्हणते, बघ किती थोडंसं खाल्लं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, आता तुझं तर नेहमीचंच गिफ्ट असेल ना, तू दरवर्षी तेच देतोस, हो ना दीदी. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, हो मला तेच गिफ्ट खूप आवडतं, तुझे फेवरेट चॉकलेट्स, असं अर्णव म्हणतो आणि इतके जास्त चॉकलेट्स तिला दिलेले असतात. पूर्ण एक बॉक्समध्ये चॉकलेट्स असतात. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो मला हे चॉकलेट्स खूप आवडतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ताई तुला जर हे चॉकलेट्स इतक्या आवडतात तर तू स्वतः का घेत नाही, दादाला का द्यायला सांगतेस, त्याच्याकडून दुसरं गिफ्ट घ्यायचं ना. तेव्हा अंजली म्हणते, नाही हे चॉकलेट्स मला याच्याकडूनच हवे असतात, म्हणून मी अर्णवकडेच हे चॉकलेट्स मागत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भावांची बहिणीची मस्ती सुरूच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, म्हणजे अर्णव दादाकडून फक्त हेच गिफ्ट. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही, मी आता तिला दरवर्षीप्रमाणे अजून एक गिफ्ट देणार आहे. ताई तुला तर माहिती आहे की मी प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावरती तुझ्याबरोबर आहे, तुला प्रोटेक्ट करण्यासाठी, आणि तेच मी तुला दरवर्षी प्रॉमिस करत असतो, तसंच मी तुला यावर्षी प्रॉमिस करणार आहे. तुझ्यापासून इथे जे काही संकट असतील ना ते लवकरात लवकर दूर कसे होतील याकडे लक्ष देणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, बरोबर ना जीजू. तेव्हा राकेश म्हणतो, हो हो अगदी बरोबर, मी तर म्हणतो आजी की अर्णवसारखा भाऊ कुठेही नसतील. अंजली खूप नशिबान आहे की तिला अर्णवसारखा भाऊ आहे. म्हणजे बघा ना, अर्णव इथे अंजलीची किती काळजी घेत असतो, म्हणजे तिला कसलाही त्रास होऊ देत नाही आणि तिला कोण त्रास देईल असं तो काहीच करत नाही. बरोबर ना अर्णव. तेव्हा इथे अर्णव त्याच्याकडे बघून
आता खूपच जास्त चिडत असतो, पण अंजलीसाठी तो सगळा राग आपल्या इथे कंट्रोल करत असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आजी म्हणत असतात की जावई बापू यांचं चालू द्या, आपण चला, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, आजी माझ्याशी काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा मामा म्हणत असतात, अहो जावई बापू इतके घाबरू नका, आईला काही तुमच्यावरती खटला वगैरे बसवायचा नाही आहे, तिला फक्त तुमच्याबरोबर बोलायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, खटला आणि माझ्यावर, ते एवढं सोपं आहे का मामा? असं इथे राकेश म्हणतो, कारण त्याला माहिती असतं की नक्कीच माझ्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन करण्यात आलेला आहे. म्हणून इथे प्रेक्षकांनो आता राकेश आणि मामा दोघेजण इथे एकमेकांकडे रागाने बघत असतात. आजी म्हणतात, जावई बापू येत आहे ना? तेव्हा राकेश म्हणतो, आजी आपण इथेच बोलूया का? तेव्हा मामा म्हणतात, अहो इथे कशाला, दोघेजणं जा शांतपणे रूममध्ये बसून बोला. तेव्हा आजी म्हणते, नाही इथे नको, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही माझ्या रूममध्ये चला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि मामा यांनी जो प्लॅन केलेला असतो तो आता सक्सेस कसा होईल याकडे त्यांचं लक्ष असतं. तर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी शांतपणे बसलेली असते विचार करत. तेवढ्यातच तिथे संजय काका आणि सुप्रिया दोघेजण आलेले असतात. तेव्हा संजय काका म्हणत असतात, अगं ईशू महत्त्वाचं काम करून आलो आहे बरं का आम्ही. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, ईशू अगं नमू कुठे आहे? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, नमूताई ना आतमध्ये आहे ना, पसारा आवरते. तेवढ्यातच इथे ईश्वरी जाते आणि आपल्या आईवडिलांसाठी पाणी घेऊन येते. तेवढ्यातच इथे संजय काका आता नम्रताला आवाज देतात आणि बोलावून घेतात. तेव्हा नम्रता म्हणते, काय झालं बाबा? तेव्हा संजय काका म्हणतात, अगं काय झालं काय? तुला माहिती आहे ना आम्ही कुठे गेलो होतो ते? लग्नाचे मुहूर्त काढायला गेलो होतो. गुरुजींनी चांगले 4-5 मुहूर्त काढलेत, त्यातला एक मुहूर्त मी फायनलसुद्धा केला आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, बाबा तुम्ही कुठला मुहूर्त फायनल केला आहे? किती दिवसानंतरचा? तेव्हा इथे संजय काका म्हणतात, 15 दिवस नंतरचा. 15 दिवसांच्या नंतरचा मुहूर्त आम्ही इथे फायनल केलेला आहे. काय इशू तुला चालेल ना? तेव्हा ईश्वरी हसत्याने म्हणते, हो बाबा चालेल ना, माझी काहीच हरकत नाही आहे. तेव्हा इथे आता नम्रता तिच्याकडे बघायलाच लागते. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय काहीच हरकत नाही आहे? मी असं ठरवलं होतं, मला असं वाटलं होतं की आमची इशू म्हणेल की बाबा अहो इतक्या लवकरचा मुहूर्त का बघितलात, आपल्याला तयारीला वेळ कसा मिळणार? पण इथे तर आमची इशू लग्नाला खूपच जास्त तयार आहे, म्हणजे तिला घाई लागली असं वाटतंय, लगेच म्हणते की तयार आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आजी राकेशला सांगतात की आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्हाला बेंगलोरला जावं लागणार आहे, कारण तिथे काहीतरी लिगली प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जाऊन तिथे त्या गोष्टी हँडल करायच्या आहेत. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, पण आजी मला नाही जाता येणार, अहो ऑफिसचं काम आहे ते, मी तिथे जाऊन काय करणार आहे? आणि तसंही तुम्ही एक काम करा ना, तुम्ही अर्णवला पाठवा. तेव्हा अर्णवला पाठवता येणार नाही आहे तर तुम्ही लावण्या आणि मामाला पाठवा ना, लावण्यालासुद्धा त्या कामातलं बरंच माहिती आहे. तेव्हा इथे आकाश तर काही जाऊ शकत नाही, कारण आकाशला लिगली गोष्टी हँडल करता अजून येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात की जावई बापू अहो लावण्य जाऊ शकत नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला पाठवतोय ना. तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही तसं नाही, पण मला अंजलीला सोडून जावंसं वाटत नाही आहे, तिची तब्येत ठीक नसते ना, माझा पाय निघणार नाही. तेव्हा मामा म्हणतात, अहो अंजलीची कशाला काळजी करताय जावई बापू, आम्ही आहोत ना सगळेजणं, आम्ही सगळेजणं अंजलीची काळजी घेऊ, आमच्यावरती काही तुमचा विश्वास नाही आहे का? मी तुम्हाला विनंती करतो जावई बापू, आमचं हे काम तुम्ही प्लीज करा ना. असं मामा आता मुद्दामूनच म्हणत असतात, राकेशला विनंती वगैरे करत असतात. तेव्हा आजी म्हणत असते, हे बघा आमची तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे, म्हणजे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही ह्या वेळेला आमची मदत करावी, म्हणून मी म्हणते तुम्ही गेला असतात बेंगलोरला तर तेवढीच इथे आम्हाला मदत झाली असती. अंजलीची काळजी करू नका जावई बापू, आम्ही आहोत ना सगळेजणं, आम्ही तिची नीट काळजी घेऊ. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता काय तुम्ही जर सगळेच एवढं जर बोलताय तर जातो मी, काही हरकत नाही. तेव्हा इथे आजी म्हणते, बरं मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया म्हणत असते, काय गे इशू काय झालं? खरंच तू मनापासून
15 दिवसानंतर लग्नाला तयार आहेस ना? तेव्हा इशू म्हणते, हो मी लग्नाला तयार आहे आई, मी उगाचच बोलत नाही आहे. आणि आता लग्न करायचं काय, नंतर लग्न करायचं काय? लग्न तर करायचंच आहे ना, मग 15 दिवसानंतर केलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं हो, पण सगळी तयारी वगैरे कशी करायची? 15 दिवसांमध्ये लग्नाची सगळी तयारी कशी होईल? तेव्हा नम्रता म्हणते, बाबा नाहीतर काय, मी पण तेच म्हणते. 15 दिवस म्हणजे घाई होत नाही आहे का? म्हणजे आपण 1 महिन्यानंतरचा मुहूर्त घेतला असता तरीसुद्धा चाललंच असतं की. तेवढाच आपल्याकडे वेळ असता ना तयारी करायला. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, नाहीतर काय, अहो 15 दिवसात आपण काय करणार आहोत? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, फिकर नॉट, 15 दिवसांमध्ये सगळं काही होऊन जाईल. आपण आहोत ना तिघी, आपण सगळी तयारी करू. आणि तसंही आपल्याला कुठे एवढं तामझाम करायचं आहे, कुठे एवढं मोठं लग्न करायचं आहे, साधंसं लग्न तर करायचं आहे, हो की नाही बाबा? म्हणजे हे बघा बाबा, मी खरं बोलते, अगदी मनापासून बोलते. इतकी गरज नाही आहे तामझाम वगैरे करण्याची. त्याच्यामुळे 15 दिवस आपल्याला खूप होतील. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, माझी काही हरकत नाही आहे, आपण करूया. तेव्हा इथे आता ईश्वरी आपल्या वडिलांना समजावत असते. तेव्हा संजय काका म्हणत असतात, नाही, लग्नाचा मुहूर्त मी स्वतःच काढून आलो आहे, पण तरीसुद्धा आता मला असं वाटतं आहे की 15 दिवसानंतर माझी इशू मला सोडून जाईल. हो ना सुप्रिया, 15 दिवसानंतर आपली इशू आपल्याबरोबर नसेल, मग माझ्याबरोबर जिलेबी कोण तळणार? तेव्हा इथे आता संजय काका थोडे इमोशनल झालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा. तेव्हा संजय काका म्हणतात, इशू बाळा, रागाच्या भरामध्ये कधी काही तुला जास्त बोललो असेल तर ते सगळं विसरून जा, काही लक्षात ठेवू नकोस. कारण मला माझ्या इशूला जाता जाता सगळ्यात चांगल्या आठवणी द्यायच्या आहेत. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? मी जे काही करेन तुझ्यासाठी ते तुझ्या भल्याचं असेल, तुला असं वाटतंय ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो बाबा, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि आठवणींचं म्हणाल तर आपल्या चांगल्या आठवणींचा खजिना आहे माझ्याजवळ. त्याच्यामुळे वाईट आठवणी माझ्याजवळ नसणारच आहेत. आपल्या सगळ्या चांगल्या आठवणी माझ्याजवळ असणार आहेत. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, बरं ठीक आहे, चला चला चला, आता 15 दिवस उरलेत, आपल्याला सर्व लग्नाची तयारी करायची आहे, चला कामाला लागूया. पण त्याआधी सुप्रिया, मला थोडासा चहा दिलास तर बरं होईल. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो करते तुमच्यासाठी चहा. तेव्हा इथे सगळेजण आता निघून जातात. तेव्हा तिथे ईश्वरी आणि नम्रता दोघीजणीच तिथे उभे राहिलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई. तेव्हा नम्रता म्हणते, इशू, आणि लगेच तिथून निघून जाते. कारण नम्रताला ही गोष्ट अजिबात आवडत नसते. म्हणजे जर ईश्वरीला मनापासून लग्न तर राकेशबरोबर करायचं नाही आहे, तर काय गरज आहे लग्नाला होकार द्यायची? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी नम्रताजवळ बोलायला जाते, पण नम्रता सरळ रूममध्ये निघून जाते. तेव्हा ईश्वरी आता तिथेच रडत बसलेली असते. तेव्हा तिथे पाण्याने भरलेला जो ग्लास असतो तो आता मुहूर्त काढलेल्या कागदावरती पूर्णपणे उलटून जातो. तो कागद ओला होऊन जातो. तरी ते ईश्वरी खूप रडत असते, कारण मनाच्या विरुद्ध ती हे लग्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली, अर्णव, आकाश तिघेही जण बसलेले असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आकाश तर लहानपणी खूपच जास्त हट्टी होता. म्हणजे रक्षाबंधन आली की त्याला जरासुद्धा धीर नसायचा. म्हणजे कधी एकदा मी त्याला राखी बांधते ना असं व्हायचं. मग तो काय करायचा, राखी येईपर्यंत माझ्याकडून हातावरती राखीचं चित्र काढून घ्यायचा. मला म्हणायचा, ताई राखीचं चित्र काढ ना. आणि मग राखीचं चित्र काढलं की घरभर फिरून सगळ्यांना दाखवायचा. आणि मग काय म्हणायचा, मी इथे बघा टॅटू काढले, मी आहे ना हातावरती टॅटू काढले, असं सगळ्यांना म्हणायचा. हो की नाही आकाश? आणि अर्णव तर काय, अर्णवमध्ये पहिल्यापासून खूप पेशन्स आहेत. तो इथे वाट बघायचा आणि मग राखी आल्यानंतर राखीसुद्धा बांधायचा. तसा आकाश सगळ्यात आधी राखीसुद्धा त्यालाच पाहिजे. जर अर्णवला बांधली की मग रडायची सुरुवात. अशा त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. तेवढ्यातच तिथे आता राकेश येतो आणि येऊन बसतो. अर्णवकडे रागाने बघत असतो. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, काय हो, काय झालं, काय म्हणत होती आजी? तेव्हा राकेश म्हणत असतो, आजींचं असं म्हणणं आहे की इथे बेंगलोरला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि इथे लिगली काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला तिथे जावं लागणार आहे. मला ती सिच्युएशन हँडल करायला सांगितली कायदेशीररित्या. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो का?
तेव्हा इथे राकेश म्हणतो, पण खरं सांगू का अंजली, तुला सोडून खरंच मला जावंसं वाटत नाही आहे गं. पायच नाही निघणार माझा. तुझी तब्येत एकतर बरी नसते, त्याच्यामुळे मला खरंच जावंसं वाटत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, अहो खरं तर तुम्ही गेल्यानंतर मलाही करमत नाही. पण जर चिंटूला आणि कंपनीला तुमची मदत होणार असेल तर माझी काही हरकत नाही आहे. तुम्ही प्लीज जा. आणि इथे आहेत ना, सगळेजणच आहेत माझी काळजी घ्यायला. तुम्ही माझी अजिबात काळजी घेऊ नका. आहेत ना सगळेजणं, माझ्यावरती लक्ष ठेवतील. महत्त्वाचं काम आहे, तुम्ही जाऊन आलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की जिजू चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला इथे केसचे पेपर्स देतो, म्हणजे तुम्हाला स्टडी करायला बरं पडेल ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो हो, आता काय महत्त्वाचे पेपर्स आहेत, स्टडी तर केलेच पाहिजे ना, केस लढायची आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा राकेश अर्णवकडे बघतो आणि म्हणत असतो की मला बेंगलोरला पाठवून खूप मोठा तीर मारला आहेस असं वाटते ना तुला अर्णव. पण तुला माहिती नाही आहे मी कोण आहे ते. आता काय करतो ते बघ. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की दीदी चल, तुला आराम करायचा आहे ना, मगापासून खूप बसलीस, चल आता थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आलेला असतो आणि मामा या दोघांमधलं बोलणं सुरू होतं. मामा म्हणत असतात की अर्णव, ठरल्याप्रमाणे इथे आता राकेश बेंगलोरला जाणार आहे, त्याच्यामुळे आपण एक काम करूया, तो एकदा का बेंगलोरला गेला की आपल्याला इथे 2-3 दिवस तरी मिळतील. 2-3 दिवसाचं काम आहे असं आईसुद्धा म्हणाली. त्याच्यामुळे 2-3 दिवसांमध्ये आपण इथे सगळ्या गोष्टी सुरळीत करू. म्हणजे इथे ईश्वरीला सांगण्यापासून ते अंजलीची काळजी घेण्यापर्यंत आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ना मामा, पण हे सगळं ईश्वरीला कसं सांगायचं आहे त्याचंच तर टेन्शन आलं आहे. तेव्हा मामा म्हणतात, तू अजिबात काळजी करू नको, तू एक काम कर, तू ईश्वरीला ना पत्र लिही, पत्रामधून तिला सगळं काही सांग. तेव्हा अर्णव म्हणतो, पण ते पत्र जर दुसरं कुणाच्या हाती लागलं तर. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, असं होणार नाही, ते पत्र बरोबर ईश्वरीच्या हातामध्ये कसं पडेल याचा विचार मी करेन, याचा सगळा विचार मी केला आहे. तू फक्त एक काम कर, तू सगळं पत्रामध्ये लिही. एकदा का राकेश गेला की ते पत्र आपण ईश्वरीपर्यंत पोचवू, म्हणजे ती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या समजून घेईल आणि मग तिला हे सत्य समजेल. तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे मामा म्हणतात, बरं ठीक आहे अर्णव, आता त्या राकेशला इथे बेंगलोरमध्ये 2-3 दिवस अडकवून ठेवायचं आहे ना, तेव्हा मी जातो, काही ओळखीच्या लोकांना फोन करतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मामा गेल्यानंतर तिथे आता राकेश आलेला असतो. राकेश म्हणतो, काय अर्णव, चांगली आयडिया केली, आजीला सांगून मला बेंगलोरला पाठवतोयस का 2-3 दिवसांसाठी. मला बेंगलोरला पाठवून खूप मोठा छक्का मारला आहेस असं वाटते का तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हा तर पहिलाच छक्का आहे. तेव्हा इथे लगेच राकेश म्हणतो, हो अजून बरेचसे छक्के बाकी आहेत की काय, आता दुसराही छक्काच मारणार आहेस, तुला ही मॅच जिंकायची आहे तुला मॅच. तेव्हा अर्णव म्हणतो, मॅच तर मीच जिंकणार. तेव्हा राकेश म्हणतो, अरे बापरे, मी घाबरलो, खरंच मला भीती वाटली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू असं घाबरायलाच हवं, कळलं ना. जा आता बेंगलोरला जा, तू इथून गेल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा मार्गी लावतो ना ते बघच तू. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ते तेवढं सोपं आहे का, सोपं वाटतं आहे तुला, तुला काय वाटतं आहे, एक गोष्ट केलीस, मला बेंगलोरला पाठवतोयस तर तू जिंकलास असं वाटतंय का तुला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव आता टेन्शनमध्येच असतो, कारण राकेश कसा आहे त्याला आता बरोबर कळलेलं असतं. त्यामुळे इथे त्याला आपल्या बहिणीची तर काळजी असतेच, पण त्याचबरोबर त्याला ईश्वरीची सुद्धा काळजी वाटत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मामा अर्णवला म्हणत असतात की अर्णव, आता तू लेटर लिही आणि ते फाईल बरोबर मी तिला देणार आहे, आणि त्याच्यामध्ये मी इथे राकेश आणि अंजलीच्या लग्नाचा फोटोसुद्धा त्याच्यामध्ये लावून ठेवला आहे. त्या दोघांचा फोटो त्या फाईलमध्ये मी दिलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ती फाईल उघडली तर त्यातला तो फोटो ईश्वरी बघेल आणि मग तिला जे समजून जायचं आहे ते समजून जाईल, मग हे लग्न होणार नाही. तेव्हा ईश्वरी ती फाईल बघत असते आणि पेजेस आता उलगडत असताना इथे आता अंजली आणि राकेशचा फोटोसुद्धा त्याच्यामध्ये असतो. तेव्हा प्रेक्षकांना सुप्रिया म्हणते, काय गे इशू, काय झालं, कसली फाईल आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता काहीच बोलत नाही. ती इथे आता पेजेस उघडून बघत असताना त्याच्यामध्ये अंजली आणि राकेशचा जो फोटो असतो
त्याच्यापर्यंत काही ते अजून पोचले नसेल असंच तिच्याकडे बघून आता वाटतंय. जेव्हा पोचेल आणि तो फोटो बघेल तेव्हा मात्र राकेशबरोबरचं लग्न होणार नाही हे मात्र नक्की.